नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिका येथे भरती निघाले, कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे आणि कोणत्या पदाला काय पात्रता आहेत आणि फॉर्म कसे भरायचं आणि इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला असेल, सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। तुम्हाला या ठिकाणी टायटल दिसत असेल, ठाणे महानगरपालिका ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय ठाणे, कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात आहे। चला तर आपण पुढे बघू। बघा या ठिकाणी दिले, ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसाच्या कालावधीसाठी भरती करायची आहेत। त्यासाठी सदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अरविंद कृष्णाजी पेडसे, सभागृह स्थायी समिती, सभागृह 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार, वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखडी, ठाणे येथे खालील पदासाठी त्या संवर्गाच्या समोर दर्शवलेल्या दिनांकात सकाळी 11 ते दुपारी 2 वाजे या वेळेस थेट मुलाखतीस उपस्थित राहावे। बघा कोणत्या तारखेला मुलाखत असेल ते पुढे आपण बघणार आहोत। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंटरव्ह्यू असेल। कोणत्या सभागृहामध्ये तुम्हाला प्रेझेंट व्हायचं आहे तर बघा, अरविंद कृष्णाजी पेडसे सभागृह स्थायी समिती, सभागृह 3रा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार, वैद्य मार्ग, चंदनवाडी येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। उमेदवार सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये संक्षिप्त प्रमाणित करून सादर करावीत। जाहिरातमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसल्याने उमेदवारांना मुलाखती अपात्र ठरतील। शैक्षणिक अर्हता अनुभवाचे पुरावा करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहेत। बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, उमेदवारांनी काय करायचं, सर्व कागदपत्र आणि प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वयंसाक्षीत प्रमाणित करून सादर करायचे। बघा 2 सेट तुम्हाला तयार करायचं। एक इंटरव्ह्यूसाठी तुम्ही तिथे तुमचं जमा केले जाणार आहेत, एक तुमच्याकडे ठेवायचं आहे, 2 प्रती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे। चला तर आपण पुढे पात्रता काय आहेत आणि कोणत्या पदाला काय पात्रता आहेत बघा। तुम्हाला या टेबलमध्ये दिसत असेल पदनाम व पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, प्रतिमाह मानधन आणि मुलाखतीस दिनांक। बघा या ठिकाणी कॅटेगरीसुद्धा देण्यात आले। या बॉक्समध्ये बघा कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत। अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 1, विजासाठी 1, बज क साठी 1, इमवाकसाठी 1 आणि आदुगसाठी 1 आणि खुलासाठी 6, एकूण 15 जागा देण्यात आले शस्त्रक्रिया सहाय्यकसाठी। तर या ठिकाणी बघा, शस्त्रक्रिया सहाय्यक OT असिस्टंट। आता याचं पात्रता काय असेल, महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेतील जीवशास्त्र विषयाचा उत्तीर्ण। दुसरा, शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून OT टेक्नॉलॉजीमधील पदविका आवश्यकता। तिसरं, मान्यता प्राप्त विद्यापीठाचे OT टेक्नॉलॉजीमधील पदवी असल्यास प्राधान्य। चौथा, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील शस्त्रक्रिया सहाय्यक अथवा सक्षम कामाचा 3 वर्षाचा अनुभव किंवा 5वा, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे। प्रतिमाह किती असेल, 20,000 रुपये मानधन असेल आणि मुलाखत कोणत्या तारखेला असेल, 26/9/2024ला OT असिस्टंटसाठी इंटरव्ह्यू आहेत। पुढचं बघा, पुढचं कॉलम आहे नावीची भरती आहे। अनुसूचित जाती 1, खुला 1 आणि एकूण 2 जागा दिले। महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, SSC म्हणजे 10वी पास, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील नावी व बाबर अथवा सक्षम कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे। पेमेंट किती असेल, मानधन 20,000 रुपये असेल, प्रतिमाह 26/9/2024ला इंटरव्ह्यू असेल। पुढचं बघा, ड्रेसरची भरती। अनुसूचित जाती 1 जागा दिली, अनुसूचित जमाती 1, विजा 1, इमवा 2, आदुग 1 आणि खुला 4 आणि एकूण 10 जागा आहेत। या
पदासाठी पात्रता काय असेल? महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC. दुसरं, शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील ड्रेसर अभ्यासक्रम पूर्ण व तदनंतर NCT-VTचे प्रमाणपत्र. आणि तिसरा, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील ड्रेसर या कामाचं किमान 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे. मानधन किती असेल? 20,000 आणि 26/9/2024ला इंटरव्ह्यू असेल. पुढे बघा, वार्ड बॉयची भरती आहे. वार्ड बॉयची भरती अनुसूचित जाती 2 जागा दिली, अनुसूचित जमाती 1, विजा 1, इवा 1, आदुग 1 आणि खुला 4, एकूण 11 जागा आहेत. वार्ड बॉयसाठी पात्रता काय असेल? महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC. दुसरा, शासन मान्यता संस्थेकडे रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य. तिसरा, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील वार्ड बॉय या कामाचे किमान 3 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यकता आहे. मानधन किती असेल? 20,000. 30/9/2024ला हे इंटरव्ह्यू असेल वार्ड बॉयचा. हे बघा, इथे लक्षात ठेवायचं आहे. दवाखाना आयासाठी किती जागा दिले? पुढे बघा, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, विजा 1, बज 1, बज क 1, इवा 3, आदुग 2 आणि खुला 6, एकूण 17 जागा आहेत. पात्रता काय असेल? महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. दुसरा, शासन मान्यता संस्थेकडील रुग्णवैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असल्यास प्राधान्य. तिसरा, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेच्या हॉस्पिटलकडील दवाखाना या कामाचे किमान 3 वर्षाचा अनुभव असावा आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यकता आहे. मानधन किती असेल? प्रतिमाह 20,000 रुपये. इंटरव्ह्यू कोणत्या दिवशी असेल? 3/10/2024ला इंटरव्ह्यू असेल. 6 नंबर बघा पुढे, पोस्टमॉर्टम अटेंडन्स जागा आहेत. अनुसूचित जाती 1, विजा 1, खुला 2 आणि एकूण 4 जागा दिले. याची पात्रता काय असेल? पोस्टमॉर्टम अटेंडन्सची महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. दुसरा आहे, पोस्टमॉर्टम कामाचे 1 वर्षाचा अनुभव. तिसरा आहे, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे. मानधन किती असेल? प्रतिमाह 20,000 रुपये असेल. इंटरव्ह्यू कोणत्या तारखेला असेल? 4/10/2024ला इंटरव्ह्यू असेल. 7 नंबरचं कॉलम बघा पुढे, मोर्चरी अटेंडन्सचं पात्रता काय असेल आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा दिले? अनुसूचित जातीला 1, विजा 1, खुला 2 असे एकूण 4 जागा दिले. पात्रता काय असेल? मोर्चरी अटेंडन्स महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण SSC. दुसरा, पोस्टमॉर्टम कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यकता आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे. एकूण मानधन आहे 20,000 रुपये एकूण. आणि कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू असेल? 4/10/2024ला इंटरव्ह्यू असेल. पुढे बघा काय दिले, वयोमर्यादा किती दिले? वयोमर्यादा इम्पॉर्टंट बघा या ठिकाणी. शासन निर्णयानुसार खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष असे राहील. बघा या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष देण्यात आले आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष सूट देण्यात आली. टीप दिले या ठिकाणी बघा मित्रांनो, सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका संकेतस्थळावर www.thanecity.government.in प्रसिद्ध करण्यात आले. बघा, तुम्हाला जाहिरात पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे पूर्ण जाहिरात बघू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईटची लिंक दिली. तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ओपन करून तुम्ही सर्व डिटेल बघू शकता आणि तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.